नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याविषयी चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे एंडोस्कोपिक मणक्याची शस्त्रक्रिया आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर सुमित पवार। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। डॉक्टरांची ओळख थोडक्यात करून घेऊयात आपण। डॉक्टर सुमित पवार हे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे सल्लागार न्यूरोसर्जन आहेत। त्यांनी सेट जीएस मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटल मुंबई येथून MBBS पूर्ण केलं। त्यानंतर लीलावती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये 6 वर्षांच्या DNB न्यूरोसर्जरी प्रोग्रामिंगसाठी प्रशिक्षण घेतलं। या प्रशिक्षणानंतर डॉक्टर पवार यांनी जपान, तैवान आणि कोरिया येथे पुढील शिक्षण आणि फेलोशिप प्राप्त केलेली आहे। ते सध्या न्यूरोस्पायनल सर्जन असोसिएशन ऑफ इंडिया NSSA चे कार्यकारी सदस्य आणि जनरल ऑफ स्पायनल सर्जरीच्या संपादकीय विभागावर काम करतात। एंडोस्कोपी, स्पाइन सर्जरी, पेडियाट्रिक न्यूरोसर्जरी, ब्रेन ट्यूमर, ट्रॉमा आणि सर्जिकल स्ट्रोक मॅनेजमेंट यामध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सुरुवातच आपण यापासून करूयात की एंडोस्कोपी स्पाइन सर्जरी म्हणजे काय आणि नॉर्मल ज्या मणक्याच्या शस्त्रक्रिया असतात त्यापेक्षा ही कशी वेगळी ठरते? हर्षाली, नॉर्मली आपण जेव्हा स्पाइनचं ऑपरेशन करतो तेव्हा एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहिले वरती स्किन असते, मग चरबीचा लेअर असतो, त्यानंतर एक आपला स्नायूंचा लेअर असतो, मग बोन असतं, मग नसा असतात आणि मग डिस्क असते। जेव्हा आपल्याला डिस्कचं ऑपरेशन करायचं असतं, या डिस्क ऑपरेशनसाठी आपण सगळ्या स्ट्रक्चर्सचं डॅमेज करून मग डिस्कपर्यंत पोचतो। त्यानंतर ऑपरेशन सक्सेसफुल झालं तरीही पेशंटला ऑपरेशनमुळे पेन होऊ शकतं आणि त्रास होतो। यावरच आता हे नवीन एंडोस्कोप्स आले आहेत आणि ह्या एंडोस्कोप्समधनं आपण पाहत आहेत की बारीक एंडोस्कोप आहेत आणि हे आपण जेव्हा स्पाईनमध्ये टाकतो तर कुठलाही मसल्सचा, स्नायूंचा, चरबीचा, स्किनचा डॅमेज न होता यातूनच सगळे इन्स्ट्रुमेंट्स पास करून आपण सेम एंड पॉईंट वी कॅन अचीव विथ एंडोस्कोपिक सर्जरी। तर यामुळे पेशंटला भयंकर फायदा होतो की त्याचा रिकव्हरी फार लवकर होते, पेन कमी होतं, गेटिंग बॅक टू वर्क, ज्याला मी बॅक टू वर्क आमचं एक स्टॅटिस्टिक्स असतं ते सुद्धा फार उत्तमरित्या पेशंट परत कामावर जाऊ शकतात। ओके डॉक्टर, मग अशा कोणत्या कंडिशन्स किंवा अशा कोणत्या केसेसमध्ये एंडोस्कोपिक मणक्याच्या शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्याची गरज येते याविषयी थोडं सांगाल? एंडोस्कोपी सर्जरी ॲक्च्युली चालू झाली 1974 मध्ये आणि त्याचा एव्होल्युशन जे असतं ते फार स्लोली हळूहळू होत गेलं। यामध्ये आता आपण जसं प्रोग्रेस केला आहे, त्या काळी फक्त डिस्क, स्लिप डिस्क असेल तरच हे ऑपरेशन करू शकत होतो। 2007 नंतर जे आपले प्रोग्रेस झालेलं आहे, एंडोस्कोपची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आहे, एंडोस्कोपचं रेझोल्युशन इम्प्रूव्ह झालं आहे, आम्हाला दिसण्याचं ड्रिल्स तयार झाले आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन आलेलं आहे। यामुळे आज प्रत्येक सर्जरी, स्लिप डिस्क, स्टिनोसिस, सर्वायकल स्पाइन, रिडो ऑपरेशन, स्पाइन फिक्सेशन हे सर्व आपण एंडोस्कोपने करू शकतो। तर याचे इंडिकेशन्स जे आपण म्हणतो की आधी जे फक्त स्लिप डिस्कचे ऑपरेशन आपण याच्याने करायचो, आता सगळे स्पाइनचे ऑपरेशन आपण एंडोस्कोपद्वारे करू शकतो। ओके, आता डॉक्टर, नॉर्मली ज्या शस्त्रक्रिया आहेत तर त्यापेक्षा ह्या एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचे काही असे वेगळे फायदे आहेत का ज्याविषयी तुम्ही सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? मी तुम्हाला बोललो की ओपन ऑपरेशनमध्ये काय असतं की वरचे जे स्ट्रक्चर्स असतात, स्किन, चरबी, स्नायू, त्यांचा डॅमेज नाहीच आहे, त्यांचा त्रास नाहीच आहे, पण डिस्क किंवा बोनची ग्रोथ झाल्यामुळे त्रास होतो आहे। पण सगळे स्ट्रक्चर डॅमेज करतो आणि तिकडे पोचायला आपण कमीत कमी 10 ते 15 सेंटीमीटरचं इन्सिजन घेतो, म्हणजे पाठीवरती मोठा एक रण असतो। एंडोस्कोपी सर्जरीमध्ये 1 सेंटीमीटरचा कट असतो। या 1 सेंटीमीटर कटमधून आपण आज जाऊन पूर्ण ऑपरेशन आपण करू शकतो। आता जेव्हा आपण विचार करतो की जेव्हा एवढा मोठा कट आपण एका बोटाच्या साईज एवढा आपण कट तेव्हा देतोय, तिकडे पेशंटची रिकव्हरी जी असते ती प्रचंड रॅपिड असते। फास्ट रिकव्हरी असल्यामुळे पेशंटला ऑपरेशननंतर पेन किलर्सची गरज खूप खूप कमी भासते। पेशंट ऑपरेशननंतर 2-3 तासामध्ये उठून चालू शकतो आणि संध्याकाळी घरी जाऊ शकतो।
म्हणजे यालाच आम्ही डे केअर ऑपरेशन म्हणतो. जे स्पाईन ऑपरेशन आपण आठवतंय की जुन्याकडे कोणाचं स्पाईन ऑपरेशन झालं तर 3-3 महिने बेडवरती झोपून राहायला लागायचं. आराम करा, वजन उचलू नका, बेल्ट लावून फिरा, हे रेस्ट्रिक्शन्स खूप जास्त होते. आता ड्यू टू एंडोस्कोपिक ऑपरेशन मसल्स आणि स्किन इंटॅक्ट असल्यामुळे ती रिकव्हरी एकदम फास्ट होते. आणि माझे बरेच पेशंट आहेत जे ऑपरेशननंतर 7व्या दिवशी 10व्या दिवशी गिर पर्वत चढायला गेले आहेत, मॅरेथॉन धावायला गेलेत, रुटीन कामावर परत गेलेत, जिममध्ये गेलेत, बायकिंग रेसला गेलेत आणि एव्हरीथिंग जे त्यांचं रुटीन लाईफ होतं त्यांना ते परत मिळालं आहे. सो रॅपिड रिटर्न टू वर्क आणि रॅपिड रिटर्न टू ॲक्टिव्हिटी हे एंडोस्कोपीमुळे आपल्याला भरपूर लवकर मिळू शकतं. सेकंड थिंग, कारण की हा कट इतका लहान असतो, आम्ही हे ऑपरेशन विदाऊट ॲनेस्थेशियासुद्धा करू शकतो. ज्या पेशंटला फिटनेसचा इश्यू असतो की एकतर वय खूप जास्त आहे, 80च्या पुढे असेल किंवा हार्टचे आजार असतील, कुठले चेस्ट ॲस्थमाचा विकार असेल, काही कारणाने ॲनेस्थेशिया देऊ शकत नाही, त्या पेशंटलासुद्धा आपण फक्त लोकलमध्ये पेशंट शुद्धीवर असताना हे ऑपरेशन करू शकतो. यामुळे पेशंटला भयंकर फायदा होतो आणि ट्रिमेंडस रॅपिड रिकव्हरी शक्य असते. ओके. आता एंडोस्कोपिक स्पाईन शस्त्रक्रिया करण्याच्या पूर्वी प्रिपरेशनचा जो भाग असतो त्याविषयी तुम्ही काय सांगाल? प्रिपरेशनबद्दल मी म्हणेल की ऑपरेशन जरीही आपण खूप सोपं केलं आहे, ऑपरेशन करण्याची खरोखर गरज आहे का हे सगळ्यात मोठा मुद्दा असतो. ओके. मी इंस्टाग्रामवरती भरपूर माझं पोस्ट टाकत असतो अबाउट अवेअरनेस अबाउट स्पाईन. 95% पेशंट्सला ज्यांना बॅक पेन आहे त्यांना स्पाईनच्या ऑपरेशनची गरज नसते. तुम्ही प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट पूर्ण केली असेल, 6 आठवडे झाले, 3 महिने झाले, गोळ्या घेऊन फरक पडत नाही आहे, फिजिओथेरपी, आराम करून बेल्ट लावून आराम पडत नाही आहे, किंवा पायाला विकनेस आला किंवा लघवीचा संडाचा कंट्रोल नियंत्रण चाललं आहे, या कंडिशनमध्येच आपल्याला ऑपरेशन करण्याची गरज भासू शकते. आता MRI करून एक्सरे करून कन्फर्म झालं की ओन्ली देन पेशंटला एंडोस्कोपिक ऑपरेशनला आपण त्यांना रेडी आहेत असं म्हणू शकतो. तर पूर्वतयारीमध्ये प्रॉपर कन्झर्वेटिव्ह ट्रायल म्हणजे गोळ्यांनी उपाय करून बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रॉपर इमेजिंग, एक्सरे, MRI, आणि नुसतं MRIवरती डिस्क आहे म्हणजे ऑपरेशन आहे असं नाही. डॉक्टरकडनं सल्ला घेऊन त्यांना फरक पडत नाही आहे तरच ऑपरेशनची गरज पडते. ओके. आता पारंपरिक मणक्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत आणि कम्पॅरेटिव्हली ही शस्त्रक्रिया, तर एकंदरीत याचा रिकव्हरिंगचा टाईम किती आहे, त्यामध्ये काही फरक आहे का, त्याविषयी थोडं मार्गदर्शन कराल? लाईक आय टोल्ड यू, मी जे बोललो की कट इतका लहान असतो, रण इतकं लहान असतं की रिकव्हरीचा पेस जे नॉर्मली आमचा प्रोटोकॉल एकदम फिक्स असतो की आज ऑपरेशन झालं सकाळी, संध्याकाळी पेशंटला आम्ही पाय वगैरे हलवायला लावतो, बेडमध्ये टर्न करू शकतात. जर खूप लहान असेल ऑपरेशन तर आज चालू शकतात आणि उद्या वॉर्डमध्ये फिरा, 2-3 दिवसांनी अँटीबायोटिक देऊन मग तुम्ही डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. हे स्टँडर्ड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्पाईन सर्जरी अशीच होते. जर मोठं ऑपरेशन असेल की स्क्रू फिक्सेशन केलं आहे तर 5 ते 7 दिवस ॲडमिशन असते हॉस्पिटलला. बिकॉज ऑफ एंडोस्कोपी हा रिकव्हरी रेट आता तासांमध्ये झाला आहे, दिवसांमध्ये नाही आहे. 4-5 तासात पेशंट घरीसुद्धा जाऊ शकतो. आणि हा रॅपिड रिकव्हरी जो आहे फक्त आणि फक्त हे बारीक एंडोस्कोप असल्यामुळे याच्यामुळे शक्य झालं आहे. सगळे इन्स्ट्रुमेंट जे असतात ते ह्या होलमधनं जातात. इकडनं आम्ही बघतो, कॅमेऱ्यामध्ये आमचं पूर्ण शूटिंग चालू असतं आणि थ्रू दिस ह्या एंडमधनं आम्हाला पूर्णपणे एंडोस्कोपचं सगळं एक्झॅक्टली आम्ही कुठे आहेत, नसा कुठे आहेत आणि हे सगळं बघून आम्ही ऑपरेशन करू शकतो. सो रिकव्हरीचा रेट जो आहे तो एक्स्ट्रीमली रॅपिड आहे. कुठलंही नॉर्मल बोन किंवा नॉर्मल मसल डॅमेज किंवा कट करून आपण आज जात नाही आहेत. थोडंसं तिकडे जागा करून आम्ही आज चाललो आहे. यामुळे पेशंटला पोस्ट ऑफ पेन पण नसतं. सो दे कॅन रिटर्न टू वर्क एक्स्ट्रीमली रॅपिडली. 2-3 दिवसात ते कामावर परत जाऊ शकतात. ओके. आता या शस्त्रक्रियेचे एवढे फायदे आहेत, एवढ्या लवकर रिकव्हरी आहे, पण डॉक्टर याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का जेणेकरून ते रुग्णांना माहीत असणं गरजेचं आहे? प्रश्नच नाही. प्रत्येक सर्जरी जी असते ती ॲडव्हान्समेंटसोबत आपल्याला त्याचे दुरुपयोग किंवा कॉम्प्लिकेशन काय आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. कुठलंही ऑपरेशन आपण म्हटलं की इन्फेक्शन, रक्तस्राव, ब्लिडिंग होणं ही भीती नेहमीच असते. एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये अख्ख्या जगात जेवढे पण ऑपरेशन आणि स्टडीज झाल्या आहेत त्यामध्ये हे प्रूव्ह झालं आहे की इन्फेक्शनचं प्रमाण एंडोस्कोपिक ऑपरेशनमध्ये फार फार कमी असतं. डायबेटिक पेशंटमध्ये आपण बघतो की जखम ठीक होत नाही आहे लवकर किंवा जखमेला जरा इन्फेक्शन झालं आहे. बिकॉज इन्फेक्शनची इन्सिडेंटची साईज इतकी लहान असते त्यामुळे इन्फेक्शनचा रेटसुद्धा कमी होतो. रक्तस्राव जे नॉर्मल ऑपरेशनमध्ये 200 किंवा 250-300 ml होऊ शकतं
यामध्ये 20 किंवा 30 ml ब्लड लॉस असतो. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स जे असतात ते ओपन ऑपरेशनपेक्षा फार फार कमी असतात. एक दुरुपयोग असतो की हे पूर्ण ऑपरेशन अंडर वॉटर असतं. आम्ही पूर्ण पाण्याचा कंटिन्युअस फ्लो चालू ठेवून ऑपरेशन करत असतो. किडनी पेशंट्समध्ये कधी त्यामुळे फ्लुईड ओव्हरलोडची भीती असते, जे आमची टीम पूर्णपणे 24 तास मॉनिटरिंग करून ते कंट्रोल करू शकते. ओके. आता एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीसाठी एकंदरीत जेव्हा तुम्ही ज्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करता, तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ठरवता की हे सेफ आहे किंवा हा योग्य आहे किंवा याच्यावर आपण करू शकतो? तर याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? एंडोस्कोपिक सर्जरी किंवा कुठलीही शस्त्रक्रिया याचे 2 पैलू असतात. एक म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणि इव्होल्युशन कसं होतं आहे. दुसरं म्हणजे सर्जनचं इव्होल्युशन कसं होतं आहे. हे सर्जन्स एंडोस्कोपिक सर्जरी करणारे सर्जन आज अख्ख्या मुंबईतच 2 किंवा 3 आहेत. अख्ख्या भारतात बोटावर मोजणारे आहेत. पण मी जिकडे प्रशिक्षण घेतलं, जपान, तैवान, कोरिया, तिकडे प्रत्येक सर्जन हा एंडोस्कोपिक सर्जन होता. कारण की ट्रेनिंगचा भाग असतो की आम्ही जाऊन तिकडे शिकून आलो, आता आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. तर हेच शिक्षण जेव्हा त्यांना मिळत जाईल तेव्हा मोर अँड मोर इंडिकेशन्स आपण एंडोस्कोपीने करू शकतो. एकेकाळी जे फक्त स्लिप डिस्कचे ऑपरेशन आपण याच्याने करायचो, आता आपण फ्युजन्स म्हणजे स्पाइन फिक्सेशन, ज्या पेशंटला चालताच येत नाही आहे, जे एकदम क्लॉडिकेशन त्यांना आम्ही म्हणतो की 10 पावलं चाललं की त्यांना बसावं लागतं, अशा पेशंटसुद्धा आपण आता या एंडोस्कोपने ऑपरेशन करू शकतो. तर जसं जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते, सर्जनसुद्धा ॲडव्हान्स होत आहेत आणि त्याप्रमाणे आपले इंडिकेशन्स म्हणजे जे आपण काय कारणं आहेत हे ऑपरेशन करण्याचे, ते सुद्धा वाढत चाललेत. आज असं कुठलंही ऑपरेशन नाही आहे स्पाईनमध्ये जे मी एंडोस्कोपीने करत नाही किंवा करू शकत नाही. पण जसं जसं बाकी माझे विद्यार्थी असतात किंवा बाकी प्रत्येक कंट्रीमध्ये ॲडव्हान्समेंट आहेत, वेगळे इंडिकेशन्स त्यांना असतात. ओके. आता ही एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी जी आहे ती केल्यानंतर याचा फॉलोअप कसा असतो किंवा एकंदरीत त्या ट्रीटमेंटनंतर रुग्णाची व्यवस्थित त्यामधून तो बाहेर पडतोय का, याचं ऑब्झर्वेशन तुम्ही कसं करता? सो एंडोस्कोपिक ऑपरेशन हे डे केअर ऑपरेशन असल्यामुळे पेशंट परत हॉस्पिटलला येत नाही. आम्ही बोललो की 1 सेंटीमीटरचं रन असतं, तर त्याला ॲब्झॉर्बेबल स्विच म्हणजे ऑटोमॅटिक गळणारे धागे आम्ही त्यांना लावून बांधतो. त्यांना पेशंटला 10 किंवा 12 दिवसांनी येऊन परत टाके काढायची गरज नसते. त्यामुळे पेशंटला जी पट्टी लावतो आम्ही, ती पट्टी पेशंट स्वतःच काढून नंतर आंघोळ करू शकतो. त्यानंतर आमचा पूर्ण फॉलोअप हा व्हॉट्सॲपद्वारे, व्हिडिओ कॉलिंगद्वारे आणि या सगळ्या पद्धतीने होऊ शकतो. पेशंट फक्त 1-2 महिन्यांनी आम्हाला भेटायला येतो सुरुवातीला, मग 6-6 महिन्यांनी, मग वर्षाने. त्रास असेल तर स्वतः येऊन भेटू शकतो कधी. डे केअर ऑपरेशनमुळे मिडल ईस्ट कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज आणि ऑल ओव्हर इंडिया भरपूर पेशंट आमच्याकडे येतात, जे काय प्रत्येक वेळी फॉलोअपसाठी येऊ शकत नाही आणि गरजही भासत नाही. ऑपरेशन झालं एकदा की त्यानंतर त्यांचं ऑटोमॅटिकली त्यांना फॉलोअप आम्ही व्हॉट्सॲपद्वारे किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे व्हिडिओ कन्सल्टेशनने देऊ शकतो. ओके. आता एंडोस्कोपिक दृष्टिकोन रुग्णांसाठी एकंदरीत एक पेन मॅनेजमेंट असेल, रिहॅबिलिटेशनसाठी असेल, कशा पद्धतीने प्रभावित करतं? ज्या पेशंटना खूप दिवसापासून बेड रिडन आहेत, मी याचे 2 भाग करतो आहे उत्तराचे. रिहॅबिलिटेशन, काही पेशंटला आपल्या इंडियामध्ये खूप कॉमनली आम्ही ऐकतो की मला पाठीचं दुखणं 20 वर्षापासून आहे, 10 वर्षापासून आहे आणि पेशंटला चालताच येत नाही अजिबात. आणि आता ते ऑपरेशन आले कारण की आता पायाचा मुवमेंटसुद्धा कमी झाली आहे. एकदम लास्ट स्टेजला पेशंट येऊन बघतात की आता काहीतरी सोल्युशन मिळायला हवं. फक्त एंडोस्कोपी ऑपरेशन हे उत्तर तेव्हा नसतं. आपण ऑपरेशन केलं, नसा मोकळ्या केल्या, पण नसांना आणि स्नायूंना परत जिवंत करण्यासाठी त्यांना एक्सटेन्सिव्ह रिहॅबिलिटेशनची गरज असते. आम्ही त्यांना फिजिओथेरपीचं मार्गदर्शन करतो, कुठले व्यायाम करायचे. आणि जर आपण ऑपरेशन एंडोस्कोपीने केलं, जे कट लहान असलं, तर रिहॅबसुद्धा आपण विदिन सेकंड डे आम्ही रिहॅब चालू करू शकतो. नॉर्मली आम्ही ओपन ऑपरेशन केलं की पेशंटला म्हणतो की आता तुम्ही जरा आराम करा 3 आठवडे, मग आपण तुमचं फिजिओथेरपी आणि रिहॅब चालू करू. पण याच्यामुळे काय होतं आहे की डे 2ला पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना किंवा घरी जाताच त्यांना आम्ही सांगतो आहे की तुम्ही रिहॅब चालू करा, व्यायाम चालू करा. बेंडिंग फॉरवर्ड, वजन उचलायचे व्यायामसुद्धा ते करू शकतात, कारण की मसल डॅमेज अजिबात नाही आहे. त्यामुळे रिहॅब बिकम्स व्हेरी मच फास्टर आणि मच मोर इफेक्टिव्ह. ओके. आता तुम्ही असे काही एक्झाम्पल्स देऊ शकता जेणेकरून या सर्जरीने रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारलं असेल किंवा काय, तर याबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा, कारण का त्यांच्या मनातले पण जे डाऊट्स असतील ते क्लिअर्स होते. येस.
दोन उदाहरण मी देऊ इच्छितो यामध्ये. एक म्हणजे माझा एक पेशंट होता जो एकदम हेफ्टी बिल्डचा होता, बॉडी बिल्डर टाईपचा माणूस दिसत होता आणि त्याला बायकिंगची भयंकर हौस होती. त्याचं म्हणणं होतं, तुला काय करायचं ते कर, मी बायकिंग करणार आहे. आणि ते बाईक म्हणजे मोठी जी आपली 200 किलोची बाईक असते तीच बाईक चालवणार तो. आणि नॉर्मली त्यांचा एका दिवसात ते प्रवास म्हणजे इकडनं आज कलकत्ताला गेले, आज कन्याकुमारीला, असा त्यांचा प्रवास असायचा. या पेशंटला जेव्हा आपण ऑपरेशन सांगतो आणि सांगतो की आता नॉर्मली आमचा ॲडवाईस असते की ऑपरेशन झालं, आता बाईक चालवणं बंद करा, बाईकवरती झटके खूप जास्त लागतील आणि किंवा बेल्ट लावून प्रवास करा. अशा पेशंटमध्ये जेव्हा मी एंडोस्कोपिक ऑपरेशन केलं, पेशंट मला डे 2 जेव्हा तो घरी पोचला, तो मला जिममधनं फोटो पाठवतो की डॉक्टर तुम्हाला बोलला नव्हतास की लगेच चालू कर, पण मी जिममध्ये हे जिम मारताना तुझे फोटो पाठवतोय तुला. आणि एव्हरी फ्यू डेज त्याचे काहीतरी नवीन नवीन उद्योग करून तो मला फोटो पाठवायचा. की कधीतरी तो फोटो पाठवतो, कन्याकुमारीमधनं फोटो पाठवतो की मी बाईक चालवली, आज मी 350 किलोमीटर बाईक चालवली, आज 150 किलोमीटर चालवली. आणि हे बघून आम्हालाच खूप आनंद होतो की आम्ही पेशंटला त्याचं आयुष्य थांबवलं नाही, त्याला जे त्याची इच्छा असेल ती पूर्ण करू दिली आणि ते नॉर्मली त्यांचं आयुष्य करत आहे. दुसरा पेशंट म्हणजे आपला साधा कार्पेंटर होता. कार्पेंटर असल्या कारणाने त्याचा मानेचा आणि वजन उचल्याचा संबंध खूप जास्त होता. यामुळे त्याला राईट C6 डिस्क हर्निएशन होतं आणि याचं आम्ही ऑपरेशन भरपूर त्याला गोळ्यांनी प्रयत्न केला की गोळ्या ऑपरेशन अवॉइड करू, गोळ्या घेऊन प्रयत्न कर. पण एका दिवशी तो हात वर करून आला की आता माझा हात खालीच जात नाही आणि मला आता अर्जंट ऑपरेशनची गरज आहे. त्याला मी एंडोस्कोपी ऑपरेशन करून संध्याकाळी तो घरी गेला. आणि बिकॉज हॉस्पिटलचा स्टेसुद्धा कमी असतो, ओपन ऑपरेशन नसतं, गोळ्या कमी लागतात, औषधं कमी लागतात, त्यामुळे भयंकर बजेटमध्ये त्याचं ऑपरेशन करून एंडोस्कोपीमुळे त्याला घरी पाठवून तो विदिन 3-4 दिवसात त्याने काम चालू केलं. त्याला रेकमेंडेशन तेच होतं की लगेच वजन उचलू नकोस, कारण की कार्पेंटरचं काम भरपूर हेवीसुद्धा असू शकतं. पण त्याने 3rd डेपासून काम फुल फ्लेज चालू करून आजही तो एकदम नॉर्मल व्यवस्थित काम करतोय आणि कुठलाही त्रास नाही. त्याला 1.5-2 वर्ष झाले ऑपरेशनला तरी. ओके. आता एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी अपोलो हॉस्पिटलचा यासाठीचा दृष्टिकोन इतर संस्थांपेक्षा कसा वेगळा आहे, त्याबद्दल थोडं सांगा. तर एंडोस्कोपीमध्ये मी जे दाखवलं की हे एंडोस्कोपने आम्ही ऑपरेशन करतो, हे हायली टेक्निकल डिपेंडंट फील्ड आहे. यामध्ये तुम्हाला कॅमेरा, लाईट सोर्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन, सियाम, सगळे तंत्रज्ञान लागतं. हा सपोर्ट जो असतो तो कुठलंही लहान हॉस्पिटल किंवा बाकी रोटेटिंग हॉस्पिटल करू शकत नाही. मी 10 ठिकाणी ऑपरेशन केलं, 10 ठिकाणी मी हेच प्रशिक्षण देऊ शकत नाही माझ्या टीमला. अपोलोमध्ये आम्ही एंडोस्कोपी सूट ही कन्सेप्ट चालू केली आहे, ज्यामुळे आमच्याकडे एक एंडोस्कोपीमध्ये तेच स्टाफ असतात, तेच ॲनेस्थेसिस्ट असतात. त्यामुळे पेशंटला सुसंगती जी आमची असते टीममध्ये, पेशंटचं एकदम फास्ट ऑपरेशन होऊ शकतं. त्याचं कुठलंही तंत्रज्ञान कुठलं अडकलं, कुठे फसलो आपण की हे अवेलेबल ते अवेलेबल, बॅकअप अवेलेबल असतात आणि यामुळे आपण फार फार स्मूथरित्याने ते ऑपरेशन करू शकतो. जे स्पाईन ऑपरेशनला नॉर्मली 2.5 ते 3 तास लागतात, यामध्ये आम्हाला 1 किंवा 1.25 तास ॲव्हरेज पर लेवल लागतं आम्हाला. आणि दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग एक सिंगल टीम आणि एंडोस्कोपी सूट असण्याचा फायदा हा अपोलोमध्ये डेफिनेटली आहे. ओके. तसं तर डॉक्टर तुम्ही सगळ्याच गोष्टी क्लिअर केल्या, पण तरी पण मला पुन्हा एकदा असं विचारावंसं वाटतं की जेव्हा ही सर्जरी होते त्यानंतर जेव्हा रुग्ण घरी जातो तेव्हा त्यांनी कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही बोलला की तो डेली रुटीन तर लवकरात लवकर फॉलो करू शकतोच, पण त्याबरोबर एक्सरसाइज असेल किंवा आहार असेल, त्यामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या पेरेंट्सने. मी पेशंटला नेहमी माझं चेकलिस्ट एक पाठवतो डिस्चार्जच्या वेळी की इन्स्ट्रक्शन्स टू बी फॉलोड आफ्टर गोईंग होम. त्यामध्ये नंबर 1 असतं की डॉक्टरचे इन्स्ट्रक्शन फॉलो करा. तेच कॉमनली असतं की कारण की 10 लोक भेटायला येतात, ते आपलं म्हणतात की हे नाही, ते नाही, असं करा, तसं करा. पण हे इन्स्ट्रक्शन जे असतात, पहिलं म्हणजे मेडिसिन्स. ऑपरेशन किती लहान असेल तरी पण काही गोळ्या घ्याव्याच लागतात सूज कमी करण्यासाठी, जखम लवकर बरी होण्यासाठी. मल्टीविटॅमिन्सचा आपल्या शरीरामध्ये अभाव असतो. ह्या गोळ्या नियमितपणे घेणं खूप गरजेचं असतं. हा पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे कंपल्सरी डेली वॉकिंग. आपण झोपून राहायचं नसतं, पण कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास रोज वॉकिंग करणं, हलका हलका व्यायाम करून स्ट्रेचिंग करणं, हे फार गरजेचं असतं. जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असेल त्यामध्ये हिलिंग फार फार इम्प्रूव्ह होते आणि चांगले फळं जे नातेवाईक सगळे आणतात, फळं वगैरे आणतात, ते फळं घेऊन विटॅमिन्सचं प्रमाण चांगलं वाढेल बॉडीमध्ये, त्याने रिकव्हरी नेहमीच चांगली होते.
एंडोस्कोपीमध्ये आम्ही पेशंटला सांगतो की डे 1 ते आंघोळ करू शकतात त्यांना, कारण की पट्टी वॉटरप्रूफ असते, खूप लहान जखम असल्यामुळे त्याने तो पण त्रास नसतो की आंघोळ करायची आहे का नाही करायची आहे. स्वच्छ ठेवलं तर इन्फेक्शनचं प्रमाण नेहमीच कमी होतं. हे बेसिक इन्स्ट्रक्शन आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो तसे. ओके, तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, डॉक्टर सुमित पवार आपल्यासोबत होते. एंडोस्कोपिक मणक्याची शस्त्रक्रिया एक्झॅक्टली कशी केली जाते, त्यानंतर त्याचा रिकव्हरी पिरियड कसा आहे, त्याचबरोबर एकंदरीत शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, या सर्व विषयांवर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन यांनी केलेलं आहे. डॉक्टरांसोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतो त्याद्वारे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.